जय हरी. एकादश स्कंध भाग 143. 10व्या अध्यायात आपण अभ्यास करतोय. त्यामध्ये कर्मवाद्यांचा कर्मवाद भ्रामक असण्याचं कारण असं की ज्या देहाच्या आधारानं ते कर्म करून सुख भोगण्याचा अट्टाहास करतात, तो देह आणि त्याची परिस्थिती दोन्हीही अशाश्वत, अपूर्ण आणि परतंत्र असतात. आता कसं आहे हे, तर अशाश्वत परिस्थिती वयाच्या दुसऱ्या वर्षीचा देह आणि वयाच्या 56व्या वर्षीचा देह, तर ही दोन्ही परिस्थिती सारखी आहे का? नाही, एकसारखी नाही आहे. बरं, पूर्ण अपूर्ण याचा जर विचार केला तर 2-3 महिन्याचा असेल तेव्हा अपूर्ण म्हणू, कारण तेव्हा दात आलेले नसतात, तेव्हा तेवढी वाढ झालेली नसते. मग परत जर समजा 82 वर्षाव्या वर्षी बघितलं तर त्यावेळीही दात नसतात, त्यावेळी दात पडलेले असतात. म्हणजे पूर्णत्व म्हणता येणार आहे का याला? या वयामध्ये पूर्णत्व आलं असं म्हणता येणार आहे का? नाही. परतंत्र, सगळ्याच गोष्टी परतंत्र आहेत. देह हा स्वतंत्र आहे का? नाही. पण एक गंमत अशी आहे की परमात्म्याला पृथ्वीतलावर येणं हे परतंत्र आहे आणि पृथ्वीतलावरून जाणं हे स्वतंत्र आहे. संतांना येणंही स्वतंत्र आहे आणि जाणंही स्वतंत्र आहे, आणि मनुष्याला येणंही पारतंत्र्य आहे आणि जाणंही पारतंत्र्य आहे. कारण आपल्या स्वतःच्या मर्जीने माणूस येऊ शकत नाही आणि स्वतः ठरवलं म्हणून जाऊ शकत नाही. आणि म्हणून कितीही कर्म केले तरी मनासारखं कायम सुख भोगायला मिळत नाही. पुण्य असेल तोपर्यंत सुखभोग मिळतात, त्याचा क्षय झाला की दुःख न मागता येतं. फक्त ती एक कुंतीच होती जिने मागितलं, पण आमच्या या पुण्याचा जर क्षय झाला तर परत आम्हाला काही मागावं लागत नाही. आता मला दुःख पाहिजे, दुःख येईल, दुःख यावं, ते आपोआप येतं आणि मग जीवाची विलक्षण तडफड होते. दुःख नाहीसं पूर्ण आणि सुख मिळावं यासाठी कर्मवादी कर्माचं आचरण करतात. पण देह हाच कर्माचा आधार असल्यानं कर्मानं शाश्वत सुख मिळणं शक्यच नसतं. देहाच्या पाठीमागे मृत्यू हात धुवून लागलेला आहे. एखाद्याच्या दाढीला आग लागली तर त्याच्या तोंडाला शोभा येत नाही. तसं आपलं शरीर सारखं मृत्यूकडे सरकत आहे ही जाणीव ज्याला झाली त्याला जगातील सुखोपभोग खरं समाधान देऊ शकत नाहीत. अंतःकाळी वासनेमुळं प्राण जात नाही. जन्मभर कष्ट करून मिळवलेल्या वस्तूंमध्ये मन अडकून राहतं. या जगातील सुख जशी अपूर्ण आहेत तशी स्वर्गातील सुख देखील अपूर्णच आहेत. तिथे स्पर्धा आणि मत्सर आढळतात. जीव एकमेकांची निंदा करतात, शिवाय भोग भोगत असता आपल्या पुण्याचा क्षय होतो आणि खाली येण्याची भीती मनामध्ये उभी राहतेच. खरं पाहिलं तर ही कर्मभूमी आहे. कर्म बाधक होऊ शकतं किंवा बाधक होतंच. कर्मच कर्मातून मुक्त करतं, परंतु ते करण्याची युक्ती मात्र ती साधल्या गेली पाहिजे बरं का. कामनिक कर्म मोठं बाधक आहे. नाना प्रकारची विलक्षण विघ्न उत्पन्न होतात. क्षयरोग्याला जरा कुपथ्य झालं की ते बाधतं, किंवा दुधाच्या मोठ्या भांड्यात छोटासा अगदी लिंबाचा थेंब पडला म्हणा किंवा कांजीचा थेंब पडला तर ते नासतं की नाही. त्याचप्रमाणे कामनिक कर्मामध्ये अल्पदोष नासाडी करतो. स्वर्गातील भोग जरी झाला तरी त्याच्या मुळात देहबुद्धीची आसक्तीच असल्यानं त्यानं परमानंद मिळत नाही. म्हणून कर्मवादी मीमांसक मोठे मोठे यज्ञयाग करून अखेर दुःखीच बनतात. कर्मवादी लोक निदान वेदानं सांगितलेला विधिमार्ग तरी पाळतात, पण काही दुष्ट लोक वेदविधीचं उल्लंघन करून वाम मार्गानं जातात आणि
अत्यंत किळसवाणे प्रकार करून जारण मारणादी क्षुद्र गोष्टी साध्य करतात. त्यांची अवस्था देखील शेवटी अत्यंत वाईट होते. नाथांचं म्हणणं असं आहे की जीव स्वभावतः वासनायुक्त असतो. वासना तृप्त झाली की ज्यामुळं ती तृप्त होते तिथे मन अतिशय लंपट होतं. उलट वासना अतृप्त राहिली तर मन व्याकुळ होतं. त्याचप्रमाणे या कारणानं माणसाला दुष्ट सहवास घडला तर त्याची अधर्मावर श्रद्धा बसते आणि तो अकर्माला प्रवृत्त होतो. आता एखादा अधिकारी असेल आणि त्याला संगत अशी मिळाली की अरे लाच घेतल्याशिवाय कामं करतात का, वेळ आहेस का तू, असं कुठं इतक्या प्रामाणिकपणे कामं करतात का, बघ 2 वर्षात माझा केवढा मोठा बंगला झाला, केवढी प्रॉपर्टी झाली, हे असे कुठं प्रामाणिकपणे कामं करतो तू, वेळ लागलं का तुला, अशाने जगता येईल का आपल्याला अधिकाऱ्यांना. आणि मग त्याला अशी वाईट संगत मिळाली की मग तो म्हणतो हो गडे, हा खातो पैसे, तो खातो पैसे, हा पैसे खातो, मीच काय पाप केलं, मग हा पण पैसे खातो. आणि मग काय होतं, संगतीमुळे मग आत्तापर्यंत हा वाईट वागत होता का, नाही, पण आता त्याला काय वाटतं, आता यांनी इतके वर्षापासून खातोय, हा एवढा अधर्माने वागतोय, हा कुठं पकडल्या गेला का, नाही पकडल्या गेला, मग मी लाच खायला काय हरकत आहे. मग हा काय करतो, आत्तापर्यंत हे वाईट वागणारे जे आहेत, अधर्मानी वागणारे होते ना, आत्ता त्यांच्यावर त्यांच्या अधर्मावर या चांगलं वागणाऱ्याची श्रद्धा बसते आणि आता हा अकर्म करायला प्रवृत्त होतो. हा पण मग लाच घेऊनच कामं करायला सुरुवात करतो. मग काय होतं, त्याच्या जीवनात विवेकाला स्थानच उरत नाही. वासना तृप्तीशिवाय त्याला दुसरं ध्येयच दिसत नाही. निंद्यकर्माची वाढ होऊन अधर्म फैलावतो. परस्त्री आणि परद्रव्य यांच्या प्राप्तीसाठी नाना प्रकारच्या युक्तिप्रयुक्ती माणूस लढवतो. जारण मारण, उच्चाटन, स्तंभन, मोहन, वशीकरण हे सगळे जे प्रयोग आहेत ना, ते साध्य होण्यास दुष्ट पुरुष शाबरी विद्या शिकतात. नग्न भैरव, वेताळ, झोटिंग, पिशाच इत्यादी हलक्या सालक्या योनी प्रसन्न होण्यासाठी मग बकरी, वानर, बेडूक, मासे वगैरे प्राण्यांचा होम करतात. रात्री स्मशानामध्ये मांगिणीची पूजा करतात आणि प्रेतांना जिवंत करून त्यांच्याकडून क्षुद्र शक्ती साध्य करून घेतात. सांगण्याचा भावार्थ इतकाच की स्त्री आणि पैसा यांची प्राप्ती व्हावी म्हणून वाटेल ते दुष्कर्म करण्यास ते मागे पुढे पाहत नाहीत, म्हणून त्यांना भयंकर नरक भोगावा लागतो. आणि खरं पाहिलं तर खरं करते पण हे ईश्वराचं, हे माणूस मानतच नाही ना. आणि म्हणून तो जोपर्यंत मानत नाही तोपर्यंत त्याला या अशा किळसवाण्या वाईट विचारांकडे, वाईट वृत्तीकडे, वाईट कृतीकडे त्याचं मन जातं. पण जोपर्यंत मी आहे, मी देह आहे, मी कोण आहे, मी देह आहे अशी अकुंचित भावना. आता ही कशी आहे, आकुंचित भावना कशी आहे, मी आत्मस्वरूप आहे असं म्हणलं तर ही विस्तारित आहे, पण मी देह आहे ही आकुंचित भावना आहे. मग जोपर्यंत अशी मी देह आहे अशी आकुंचित भावना असते तोपर्यंत देहानं सुख भोगण्याची लालसा असते. परंतु आपला देह हा या सबंध विश्वाचा घटक असल्यानं त्याच्या सुखदुःखावर काळाची सत्ता चालते. या दृश्य विश्वाला नियमित करून त्यातील सर्व घडामोडी सुसूत्र चालवणाऱ्या शक्तीला संत काळ असं म्हणतात. परंतु काळ शक्तिरूप असल्यानं त्याला स्थिर असं अधिष्ठान लागतं. ईश्वर हे ते अधिष्ठान होय, म्हणून ईश्वराच्या अधीन काल असतो आणि कालाच्या अधीन राहून जीव जगत असतो असं म्हणतात. वास्तविक जीव देहामध्ये अडकलेला असतो. देह पूर्वकर्मानुसार प्राप्त होतो, त्यामुळं त्याचं सुखदुःख हे परतंत्र असतं. देहबुद्धीनं उत्पन्न होणारा मीपणा ही खरी उपाधी आहे. उपाधीमुळं जीव कर्माचा साक्षी असून देखील कर्ता आणि भोगता आहेसा वाटतो. आता बघा,
घरात दिवा लावला म्हणजे लोक आपापली कामं करतात, पण तो कुणाला कामं करा असं म्हणतो का? तो म्हणजे दिवा. दिवा म्हणतो का कुणाला कर्म करा, कामं करा, करू नका असं काही म्हणतो का? नाही, असं काही म्हणत नाही. मीपणाची उपाधी बाजूला सारली तर जीव सर्व साक्षी आत्माच आहे. अज्ञानामुळं आत्मा कर्ता आहे असा भास होतो. बरं, खरा कर्ता आत्मा आहे का? नाही, अज्ञानामुळे वाटतं. हा असा भास होतो. तो आपला देह ज्या दृश्य विश्वाचा भाग आहे ते अवाढव्य विश्व काळाच्या सत्तेनं चालतं. काळाच्या सत्तेनं जीव हा अनंत जीव उत्पन्न होतात, जगतात आणि अखेर अव्यक्तात विलीन होतात. कालसत्तेनंच सूर्य प्रकाशतो, वारा वाहतो, अग्नी तापतो, पाऊस पडतो. सबंध सृष्टी मर्यादा पाळून चालते. त्या काळाचा शास्ता आणि नियंता ईश्वर आहे. सर्वांच्या अंतर्यामी राहणारा तो सर्वेश्वर सर्वव्यापक आहे. जय हरी. स्तोत्र मंत्र संपूर्ण भगवद्गीता, एकनाथी भागवत, भजन, भक्तिगीतं, डोहाळे, पाळणे, उखाणे व महिलांसाठी खास किचन टिप्स हे सर्व पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करा आणि हो, लाईक व शेअर करायला विसरू नका.